क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे तहसील समोर लोटांगण आंदोलन नांदुरा। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील समोर आज 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने लोटांगण आंदोलन करण्यात आले। दिनांक 9 तारखेला नांदुरा तालुका हा अतिवृष्टीमध्ये पूर्णतः बाधित दाखविण्यात आला होता, मात्र लगेच 10 तारखेला आलेल्या पत्रानुसार नांदुरा तालुका हा अंशतः बाधित दाखविण्यात आला। त्यामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मिळणारी मदत ही तुटपुंजी मिळणार आहे, म्हणून नांदुरा तालुका हा पूर्णतः बाधित दाखविण्यात यावा। तालुक्यात चांदूर बिस्वा या भागात अतिवृष्टीमुळे पडझड झाली होती, त्याचा अद्याप नुकसान भरपाई शासनाने दिली नाही, हे तत्काळ देण्यात यावी। शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी, पीक विम्याची रक्कम तात्काळ देण्यात यावी, या मागणीसाठी ही लोटांगण आंदोलन करण्यात आले। यावेळी कार्यकारी शेतकरी संघटनेचे भागवत मुंडे, विठ्ठल वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली। प्राइम मीडिया 24 न्यूज गोपाल ढगे, नांदुरा, बुलढाणा। नांदुरा तालुका हा पूर्णतः बाधित दाखवण्यात आला होता, पण तरी दुसऱ्या दिवशी 10 ऑक्टोबर 2025 रोजी परत एक शासन निर्णय काढण्यात आला। त्याच्यामध्ये नांदुरा तालुका अंशतः बाधित दाखवण्यात आला। त्यामुळे नांदुरा तालुका आपल्या मदतीपासून वंचित राहील, त्याकरिता क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने शासन 9 ऑक्टोबर रोजी जो शासन निर्णय झाला, त्या निर्णयामुळे मदत मिळाली पाहिजे, त्याकरिता क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आज निवेदन देण्यात येत आहे। आज दिनांक 13/10/2025 रोजी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने माननीय तहसीलदार कार्यालयासमोर लोटांगण आंदोलन सुरू केले आहे। कारण 2 वर्ष मागील वर्षी पडझड झाली चांदूर बिस्व्यामध्ये, त्याचे अनुदान अजून मिळाले नाही व राशन वंचित शेतकरी बांधवांना आजपर्यंतचे तुटपुंजे अनुदान मिळाले व चालू वर्षामध्ये हातीतोंडी आलेला घास पावसाने हिरावून घेतला, तरी शासनाने कोणतेही पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट 100% पीक विमा मिळावा, याकरिता आम्ही लोटांगण आंदोलन सुरू केले। जय जवान जय किसान।